मी प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम, डायरेक्टर दिशा अकॅडमी. जो कोर्स तुमच्या समोर येतोय तो स्पेशली महाराष्ट्र स्टेट सेकंडरी बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एकलव्य कोर्स आहे. या 3 विषयांचे आपण सगळे डिटेल व्हिडिओ देतोय. तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये जी बसण्याची तुमची जी बैठक आहे लेक्चरची, तीच बैठक आपण बॅलन्स केली. टॉपिकचं नाव दिसतंय, इथं कंटेंट दिसतंय, इथं शिक्षकांचं नाव दिसतंय, तुम्हाला कोण शिकवणार काय हे सगळे डिटेल तुम्हाला पाहता येतील. 22 सप्टेंबर पासून हा कोर्स स्टार्ट होत आहे. इतकं मायक्रो प्लॅनिंग आहे. कुठल्या सब्जेक्टचं, कुठल्या दिवशी, कुठल्या तासाला, कुठल्या चॅप्टरचं किती क्वेश्चन करायचे आणि ते कोणकोणत्या वेळी करायचे, टाइम स्लॉट सहित हे सगळं पोहोचवण्यासाठी कोण तुमच्या सोबत असणार आहे. हे सब्जेक्ट टीचिंग पासून काय तुम्हाला सगळी इथं टीम दिसते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम, डायरेक्टर दिशा अकॅडमी. दिशा अकॅडमी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करत आहे, दिशा डिजिटल. या SSC बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक एक्सलंट कंटेंट तयार करून येतोय आणि तो तुम्हाला अख्खा 10वीचा सगळा सिलेबस अतिशय उत्तम पद्धतीनं आमच्या टीमच्या माध्यमातून तुमच्यासमोर येणार आहे. या कोर्सेसबद्दलचे काही डिटेल्स आहेत, या प्लॅनबद्दलचे काही डिटेल्स आहेत, नक्की आम्ही या कोर्समध्ये काय देणार आहोत, कशा पद्धतीने हा कोर्स रन होणार आहे, शिकवणारे कोण कोण, कंटेंट काय असणार आहे, फॅकल्टीज काय डिलिव्हर करतील, त्याचबरोबर तुमच्याकडे या सगळं करताना टेस्ट सिरीजपासून डाऊटपर्यंत हे सगळं कसं होणार आहे, एक एक्सलंट वेनी तुमच्यासमोर मी सगळं मांडतोय. एक चांगला प्रोग्राम 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिशा एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर नेण्याचा प्रयत्न करेल या येणाऱ्या समोर कोर्समधून. मी तुम्हाला समोर काही गोष्टी कंटेंट आपण पाहूया की जो आपण ह्या सगळ्या PPTच्या माध्यमातून कोर्सेसचे एक डिटेल्स आपण सगळे पाहता येतील. दिशा डिजिटल ही आमची लॉन्च स्लाईड आणि हा लॉन्च प्लॅटफॉर्म की जो स्पेशली सगळ्या स्कूल लेवलच्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर पण काम करणार आहे. हे नुसतं 10वीच नाही तर 10वीसोबत अनेक काही गोष्टी आम्ही समोर घेऊन येतोय. त्यातला पहिला कोर्स 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. हे सगळं कंटेंट करताना या दिशाच्या कोर बेसमध्ये आम्ही दोघंही डायरेक्टर आहे. मी डॉक्टर नितीन कदम आणि रुपाली कदम, आम्ही दोघंही या सगळ्या प्लॅटफॉर्मचे कोर मेंबर आहोत आणि याबरोबर दिशाची सगळी टीम या प्लॅटफॉर्मवर काम करते. जो कोर्स लॉन्च करतोय किंवा जो कोर्स तुमच्या समोर येतोय तो स्पेशली महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्र स्टेट सेकंडरी बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी की जो आम्ही कोर्सेसचा एक छोटंसं त्याला नेमिंग केलं आहे, तो म्हणजे एकलव्य कोर्स आहे. स्पेशली हा कोर्स सेमी इंग्लिश मीडियम विद्यार्थ्यांच्या मुलांसाठी आहे की ज्या सेमी मीडियमच्या मुलांना त्यांचा मॅथ्स सायन्सचा कंटेंट हा सगळा बाय डिफॉल्ट इंग्लिशमध्ये असेल आणि त्याचबरोबर म्हणजे थोडंसं बाय लँग्वेज पण आपण ह्या गोष्टी करतोय. बऱ्याच वेळा बरीचशी मुलं ही थोडं रिजनल लँग्वेज मराठीतून त्यांना प्रेफर करणं थोडं सोपं राहतं, म्हणून मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांचा उपयोग करून आपण या सगळ्या सब्जेक्टकडे जाणार आहे. तुम्हाला याच्यातलं एक डिटेल आपण पाहता येतील. या कोर्सेसमध्ये काय काय आम्ही देतोय आणि काय काय कंटेंट आपण करणार आहे. कोर्सचे फीचर बघायला गेलं तर तुम्हाला समजेल की काय काय यामध्ये बेसिकली या 10वीच्या मेन विद्यार्थ्यांमध्ये काय हे सगळ्यात महत्त्वाचे 3 सब्जेक्ट आहेत, म्हणजे स्पेशली इंग्लिश आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि सायन्स आहे. या 3 प्रमुख विषयांचे मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश या 3 विषयांचे आपण सगळे डिटेल व्हिडिओ देतोय. याच्यामध्ये सायन्समध्ये सायन्स 1, सायन्स 2 असेल, मॅथ्स 1, मॅथ्स 2 असेल. यातल्या दोन्ही पण डिटेल्स मी तुम्हाला काही शेअर करेन. या सगळ्या विषयांचा अभ्यासक्रमाचा संपूर्ण मार्गदर्शन असणार आहे. सेकंड पॉईंट त्याच्यातला ऑनलाईन लेक्चर, यामध्ये स्पेशली काही लाईव्ह आणि काही रेकॉर्डेड या 2 गोष्टी आहेत. बऱ्याच वेळा असं घडतं की लाईव्ह लेक्चर्स हा एक आयडियल प्लॅटफॉर्म नक्की आहे, पण बऱ्याच वेळा असं घडतं की कित्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना मे बी इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्यामुळं किंवा अजूनही काही असुविधा निर्माण असतील, याच्यामुळं लाईव्ह लेक्चरला बऱ्याच वेळा चॅलेंजेस येतात. काही वेळेला टाइम टेबल मॅच होत नाही, काही वेळेला डेली शेड्यूल मॅच होत नाही. अशा वेळेस मात्र फायदा होतो तो रेकॉर्डेड लेक्चरचा. आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे त्यातला कंटेंट आहे आणि हा सगळा बेसिक कंटेंट तुमच्यासमोर मी आणतोय लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चरच्या माध्यमातून. तिसरा पॉईंट आहे, या सगळ्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुमचा स्टडी मटेरियल. हे स्टडी मटेरियल कारण 10वीच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा बरेचसे कॉन्सेप्ट चांगले कळतात, पण पेपरमध्ये मांडण्यासाठी त्या प्रश्नांची उत्तरं कशी असायला पाहिजेत, त्याच्यातला प्रत्येकाचा बोर्ड पॅटर्नप्रमाणे कोण किती मार्काला काय लिहायचं आहे, 2 मार्काच्या क्वेश्चनमध्ये काय लिहायचं आहे, 3 मार्काच्या क्वेश्चनमध्ये काय लिहायचं आहे, या सगळ्याचा समराईज आणि आयडियल कंटेंट हा तुमच्यासमोर येणार आहे, तो म्हणजे स्टडी मटेरियलच्या. आणि हे सगळं आम्ही देतो तुम्हाला PDF फॉर्ममध्ये की ज्याच्यात तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी डिटेल अभ्यासू शकाल, बघू शकाल, लर्न करू शकाल तिथं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टेस्ट पेपर्स आहेत, सराव चाचण्या.
कितीही काही गोष्टी तुम्हाला शिकवल्या तरी सगळ्यात कोर गरज असते ती टेस्टिंगची. जोपर्यंत टेस्ट पेपर आपण देत नाही, जोपर्यंत आपण नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही, जोपर्यंत त्याचं असेसमेंट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचे ग्रोथ प्लॅन काही करता येणार नाहीत. आणि म्हणून सराव चाचणी त्याच्यातली महत्त्वाची गरज आहे. याच्यातले डिटेल मी एक एक पुढे गेल्यावर सांगणार आहे. तुम्ही जस्ट फीचरकडे लक्ष द्या, आपण बाकी गोष्टी बघू शकू. याबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कोर्स नियोजन, जे एस्पेशली कोणासाठी तर त्या वेळेनुसार, कुणाच्या विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार आहे. म्हणजे असं घडणार नाही कोणताही कंटेंट घेतला, कधी लॉन्च केला, कधी काय केला, ॲब्सल्युटली नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला, तो शहरातला असू देत, ग्रामीण भागातला असू देत, कुठंही कसंही असू देत, त्याला त्याच्या सोयीनुसार हा कंटेंट पाहता येणार. ही सगळ्यातली महत्त्वाचं फीचर खरं तर या सगळ्या कोर्स अधित आहे. याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये आपण काय बघू शकतो, ॲडिशनल पॉईंट अजून काय काय आहेत. मागील वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचं सविस्तर विश्लेषण ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण काय घडतं, कित्येक वेळा विद्यार्थ्यांना पेपर पॅटर्न कळतात, समजतात, पण कशा पद्धतीने ह्या सगळ्याचं एक्सप्लेनेशन गेलेलं आहे. PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, म्हणजे मागच्या मिनिमम 4 ते 5 वर्षाच्या बोर्डांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, त्याच्यातल्या प्रत्येक छोट्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. आणि हे नुसते प्रश्न समजून नाही आहे, तर तुम्हाला बोर्ड एक्सपर्टीज ह्याबद्दलचे सगळे डिटेल्स सांगणार आहेत. आपण त्याच्यातलंही फीचर सगळे नक्की पाहूया. यानंतर शंका निरसन, ही पण गोष्ट महत्त्वाची. डाऊट तर बाय डिफॉल्ट येणारच आहेत, आणि डाऊटला क्लिअर जर करायचं असेल तर तुमच्यापर्यंत कोणतरी एक उत्तम शिक्षक समोर पाहिजे. निश्चित तुमच्या सोबत असणारे तुमच्या क्लासेसचे, तुमच्या शाळांचे शिक्षक हे नक्की सगळं समोर सांगतात, पण अजूनही त्याच्यामध्ये एक्सपर्ट असणारे टीचर तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर करायला नक्की मदत करणार आहेत. त्याचे डिटेल आपण पाहूया. यानंतर आपण मगाशी बोललो तोच, स्टुडंटच्या सुविधेनुसार लेक्चर बघण्याची त्यांना संधी असणार आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्या विद्यार्थ्यांना जे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत, एक्सपर्ट टीचर्स आहेत, तज्ज्ञ शिक्षक आहेत, यांच्याकडून त्यांना अनेक पद्धतीने वेगळं मार्गदर्शन होणार आहे. कारण काय, सब्जेक्ट डिलिव्हरी करणं, सब्जेक्ट टिकवणं, त्या सगळ्या गोष्टीमध्ये सांगणं, कॉन्सेप्ट सांगणं, इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण या सगळ्यासोबत अजून पण तुम्हाला काही जादाचे मुद्दे आहेत. मग त्यासाठी काही सेशन्स वेगळे कंडक्ट होतील, काही इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स कंडक्ट होतील. हे सगळं तुम्हाला समजायला लागेल. त्यामुळे हा तज्ज्ञ शिक्षकांचा एक भाग तुम्हाला उत्तम असणार आहे. आणि हे सगळं होणार आहे कुणाकडून, तर काही तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून, की जे अनेक वर्ष या 10वीला शिकवत आहेत, ज्यांचं स्वतःचं या सब्जेक्टवर चांगली कमांड आहे, आणि तुम्हाला उत्तम पद्धतीने हे सगळं डिलिव्हर होत राहील. हा त्या कोर्सचा सगळ्यात महत्त्वाचा फीचर आहे. काय काय आणि कसं कसं आहे त्याच्यातला एक एक फीचरला आपण थोडं डिटेल बघूया. म्हणजे तुम्हाला प्रत्येक शंका असं मनात राहायला नको की हा फीचर टायटल कळलं पण नक्की त्याच्यात काय असणार आहे हे परत कन्फ्युजन नको. म्हणून उत्तम पद्धतीनं तुम्हाला एक एक फीचर आपण डिटेल बघूया. त्यातनं तुम्हाला बऱ्याचशा आयडियाज क्लिअर होतील. पहिला जो मुद्दा आपला होता, कुठला पहिला पॉईंट आपला होता, तो म्हणजे या सब्जेक्टला 10वीच्या मध्ये ह्या तिन्ही सब्जेक्टला मी मगाशी बोललो तसं इंग्लिश आहे, मॅथ्स आणि सायन्स आहे, या 3 विषयांचे लेक्चर कसे घडणार आहेत, कसे होणार आहेत. सी तुम्हाला समोर सगळं दिसेल इथं. दररोज 2 किंवा 3 विषयांचे प्रत्येकी 50 मिनिटाचे लेक्चर आहेत. प्रत्येकी 50. तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये जी बसण्याची तुमची जी बैठक आहे लेक्चरची, तीच बैठक आपण बॅलन्स केली. कारण 50 मिनिटापेक्षा जास्त लेक्चर झाले, 50, 55, 60 मिनिटं राहतील, ते थोडे प्लस मायनस 5-1 मिनिटं इकडे तिकडे राहतील. पण जास्त वेळेचं लेक्चर किंवा कमी वेळेचं लेक्चर असं जरी घडलं तरी मी मात्र तुमचा फोकस आयदर तो कमी किंवा एक्सेस होऊ शकेल आणि तेवढा स्टॅमिना राहत नाही. डेली मिनिमम 2 किंवा मॅक्सिमम 3 लेक्चर असणार आहेत. आणि हे सगळे लेक्चर कंडक्ट कसे होत आहेत तर त्याचं शेड्यूल तुम्हाला दिसतंय. ओव्हरऑल इंग्लिशसाठी आपण काय करतोय, 40 लेक्चर्स आहेत. 40 लेक्चरमध्ये अख्खा तुमचा इंग्लिशचा सगळा कंटेंट, जेवढे युनिट आहेत ते सगळे क्लिअर होणार आहेत. दुसरा सब्जेक्ट आहे तुमचा मॅथ्स आहे. मॅथ्समध्ये अल्जेब्रा आणि जॉमेट्री पार्ट 1, पार्ट 2 आहे. पार्ट 1 साठी बघितलं तर 46 लेक्चर, पार्ट 2 साठी 42 लेक्चर्स आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सविस्तर होईल. ती कशी होणार आहे तर सब्जेक्ट टीचर्स मॅथ्सचे सगळे डिटेल चॅप्टर्स घेतील, त्यातले प्रत्येक एक्सरसाइज घेतील, एक्सरसाइजमधले असणारे सगळे क्वेश्चन घेतील. प्रत्येक प्रश्नाला बोर्डाच्या प्रमाणे कशा पद्धतीनं ते विचारले जातात, उत्तरं त्याची कशी मांडायची, त्याचे डिटेलिंग कसे करायत, हे सगळे त्या सगळ्या कंटेंटमध्ये येणार आहेत. इंग्लिश असू देत, मॅथ्स असू देत, सायन्स असू देत, ईच अँड एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट तुम्हाला आधी टिपिकली मिळेल. हे 40-42 लेक्चर्स डिटेल 50-50 मिनिटाचे तुम्हाला कव्हर अप करतील. सायन्स आणि मॅथ्समध्ये सायन्स आणि सायन्स पार्ट 1 पार्ट 2 मध्ये हे 44 लेक्चर्स आहेत, 33 लेक्चर्स आहेत. हे इतके लेक्चर्स तुम्हाला अख्ख्या डिटेल कंटेंटसाठी असणार आहे. हे जवळपास 1 तासाचं लेक्चर. याच्यामधलं प्रेझेंटेशन तुम्ही आयडियली जेव्हा डेमो लेक्चरकडे बघाल, काही डेमो लेक्चर्स पण तुम्हाला बघायला मिळतील, त्यात तुम्हाला आयडियाज येतील की कशा पद्धतीने हे सगळं टीच होतंय आणि कसं समजणार आहे. एकदम सोप्या भाषेत समजणारं आणि प्रत्येकाला असं वारंवार बघून ते तुम्ही क्लिअर करू शकाल या टाईपमध्ये तुम्हाला फ्रेम असणार आहे.
हे जवळपास सगळे लेक्चर सब्जेक्ट वाईज तुमच्या समोर आले. याचं कॅलेंडर कसं बनलंय तेही आपण थोडं पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे कॅलेंडर कसं असेल. सी, तुम्हाला ह्या काही गोष्टी समोर दिसत आहेत. हे जसं इथं लेक्चरचे नंबर आहेत, इथं युनिटचे नंबर आहेत, यानंतर इथं टॉपिकचं नाव आहे, यानंतर इथं कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला इथं दिसतं तुमच्याकडं टाईम, मंडे 22 सप्टेंबर, म्हणजे ह्या सगळ्या तारखा इथं समोर आहे. आणि याबरोबर कोणते फॅकल्टीज ते सगळे लेक्चर घेणार आहेत. तुम्ही याला अगदी डिटेलकडे जायचं असेल तर तुम्हाला एकदम स्पेसिफिक काही गोष्टीवर वर्क करून करता येऊ शकेल किंवा तेवढे डिटेल तुम्ही पाहू शकाल. म्हणजे आपोआप तुम्हाला ह्या प्रत्येक स्पॅन, म्हणजे मी त्यातलं थोडंसं एनलार्ज करून तुम्हाला दाखवेन. यात तुम्हाला लक्षात येते की इथं तुमच्या टॉपिकचं नाव दिसतंय, इथं कंटेंट दिसतंय, इथं शिक्षकांचं नाव दिसतंय, तुम्हाला कोण शिकवणार आहेत काय, हे सगळे डिटेल तुम्हाला पाहता येतील. या टाईपनं तुम्ही हे सगळं व्यवस्थित कंटेंट करू शकाल आणि तुम्ही परफेक्ट त्या वेनी सगळे जाऊ शकता. हे झालं तुमचं कॅलेंडर, की जे कॅलेंडर सब्जेक्ट वाईज दिलं गेलेलं आहे. इंग्लिशचं कॅलेंडर समोर तुम्हाला दिसतंय. असं अख्खच्या अख्खा कोर्स जोपर्यंत सुरू होतोय तो पासून शेवटपर्यंत 22 सप्टेंबरपासून हा कोर्स स्टार्ट होतोय आणि सलग तो जवळपास तुमचा 5.5-6 महिने हा कोर्स कंटेंट चालेल. म्हणजे अप्रॉक्सिमेट हे सगळे लेक्चर आपण पाहिले तर त्याला एंडिंगपर्यंत आपण सगळं नेऊ शकतो. तुमच्या प्रिलियमपर्यंत हा सगळा सिलेबस अतिशय आयडियली कव्हर होईल आणि त्याच्यानंतर मग बरोबर हा सिलेबसच्या काही रिव्हिजनचा पार्ट आहे, मधल्या काही टेस्ट पेपरचा पार्ट आहे, हे सगळं आपण त्यातनं कव्हरअप करू शकू. तर एक सॅम्पल तुम्हाला मी कॅलेंडर दाखवलं. अशा टाईपनं तुमचा प्रत्येक सब्जेक्टचं कॅलेंडर असणार आहे. जसं इंग्लिशबद्दल बोललो तसं इथं मॅथ्स पार्ट फर्स्ट आहे, इथं मॅथ्स आहे, इथं दिसतात तुम्हाला लेक्चरचे नंबर आहेत, इथं टॉपिकची नाव आहेत, या टॉपिकमध्ये काय काय कंटेंट होणार आहे. फॉर एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला ही एक गोष्ट लक्षात द्यायला लागेल ही कशा पद्धतीनं असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला दिसतंय पहिला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल्स आहेत. या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हा जवळपास टॉपिक तुमचा 6 ते 7 दिवस, बघा 9 व्हिडिओ लेक्चर चालला आहे. हे 9 लेक्चरमध्ये हा तुमचा अख्खा कंटेंट होणार आहे. आणि मग प्रत्येक लेक्चरमध्ये काय काय होणार आहे, त्यातला कोणकोणता प्रॉब्लेम सेट किंवा एक्सरसाइज असेल, किती सॅम्पल क्वेश्चन असतील, ह्याच्याप्रमाणे हे सगळं आपण समोर मांडलंय. हे सगळं तुम्हाला डिटेल दिसेल. यामध्ये त्याच्या तारखा दिसत आहेत, यानंतर त्याप्रमाणे याचा सब्जेक्ट फॅकल्टीज कोण आहे ते असेल आणि हे सगळे त्या टाईपनुसार दररोज तुम्हाला हे एक डिलिव्हर करत जातील. त्याच्यातल्या सगळ्या छोट्या गोष्टी होतील. मॅथमॅटिक्सची स्पेशालिटी काय, तर प्रत्येक एक्सरसाइजमधलं प्रत्येक क्वेश्चन हा टिपिकली प्रॉपर सॉल्व्ह होणार आणि तुमच्यापर्यंत सगळ्याच्या सगळ्या क्वेश्चन येणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या आयडियाज क्लिअर होतात. कॅलेंडर बहुतेक तुम्हाला सगळ्यांना समजत असेल की आपण काय काय बघतोय. तिथं मॅथ्स 1 झालं, मॅथ्स 2 आहे, हे दिसतंय मॅथ्स 2 आहे. इथं पण सेम टॉपिकची नावं आहेत तुम्हाला दिसत आहेत, इथं लेक्चरचे नंबर आहेत, इथं तुमचे चॅप्टरची नावं आहेत, इथं चॅप्टरचे कंटेंट आहेत त्याच्यातले आणि तो कोणकोणत्या दिवशी असणार आहे. अशा टाईपमध्ये हे मॅथमॅटिक्सचं पण पार्ट आहे. प्रत्येक विषयाला आपण हे समजून घेऊ शकतो. मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 सी, इथं सायन्स 1 आहे तुमचा, सेम त्याप्रमाणे. आणि या सगळ्यामध्ये ह्याच्या तारखा तुम्हाला दिसत आहेत. सेम त्या डेटला तुम्हाला संध्याकाळी 4:30-5 वाजल्यापासून तुम्ही ते लेक्चर्स तुम्हाला बघण्यासाठी क्लिअर होऊ शकतात. म्हणजे डेली संध्याकाळी 4 वाजता तुमच्या ॲपवर हे 100% लेक्चर तुम्हाला दिसणार. त्या दिवशी त्या तारखेला ते लेक्चर त्या टॉपिकचं तुम्हाला पक्क पाहता येतील. 4 वाजताची वेळ आपण का ठरवली आहे, कारण सर्वसाधारणपणे मुलांच्या शाळा आणि बाकी सगळं पाहता 3-3:30ला मुलं फ्री होतात शाळेतून. मॅक्स काही मुलं 4:30-5 पर्यंत फ्री होत असतील, तर शाळांचं शेड्यूल थोडे प्लस मायनस असेल. संध्याकाळी 4 नंतर तुम्ही कधीही ते लेक्चर पाहू शकाल. त्या दिवशी मिस झालं तरी सेकंड डे पाहू शकाल, सेकंड डे मिस झालं कधीही पाहू शकाल, पण त्या तारखेला त्या दिवशी ते लेक्चर्स तुमचं लॉन्च होणार आणि तुम्हाला इथपर्यंत कंटिन्यू बघता येणार आहे. हा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. सो हे झालं तुमचं बेसिक लेक्चर्स, सायन्स 1, सायन्स 2, सेम कॅलेंडर. तुम्ही ॲपमध्ये जा, तुम्ही कोर्स जेव्हा लॉग इन कराल, कोर्स जेव्हा परचेस कराल, तेव्हा तुम्हाला हे सगळे डिटेल तिथं पक्के पाहायला मिळतील. एक सॅम्पल म्हणून मी तुम्हाला समोर त्यातल्या काही गोष्टी दाखवल्यात. सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. हे होतं तुमचं पहिलं कसा टीचिंग सिलेबस चालणार, कसं वर कॅलेंडर चालणार याबद्दलचं. नंबर 2 पॉईंट आहे. कुठलं दुसरं फीचर आपलं आहे, हे सगळे लेक्चर्स आहेत हे ऑनलाईन लेक्चर तुमचे सगळे होणार आहेत. कारण ह्याच्यासाठी महत्त्वाचं काय तुम्हाला, तर ऑनलाईन लेक्चरचा तुमचा पार्ट तुम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी हे सगळं गरजेचं आहे. आयदर लाईव्ह किंवा रेकॉर्ड आहे. मी लाईव्हबद्दलची टेक्निकल अडचण सांगितली. लाईव्ह लेक्चरला सगळ्याच मुलांचं त्यावेळेसचं सब्जेक्ट टीचरचं शिकवण्याचं टायमिंग आणि तुमचं फ्री असण्याचं टायमिंग कित्येक वेळा मॅच होत नाही. अनफॉर्च्युनेटली इंटरनेटमध्ये काही प्रॉब्लेम आला, कनेक्टिव्हिटीमध्ये प्रॉब्लेम आला, लेक्चर डिस्कनेक्ट झालं, तर याच्यामध्ये चॅलेंजेस थोडे येतात. त्यामुळे मेजर कंटेंट आम्ही हा रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ठेवला आहे, पण त्या डेटला
की ज्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना तो व्यवस्थित पाहता यावा, कुठलाही काही प्रॉब्लेम क्रिएट न होता तुम्हाला अतिशय आयडियली तो सगळं मिळेल उत्तम पद्धतीनं, उत्तम क्वालिटी त्यातलं रेकॉर्डिंग आहे, व्हॉइस क्वालिटी चांगले, पिक्चर क्वालिटी चांगले, प्रेझेंटेशन क्वालिटी चांगले, इवन त्याच्यातले व्हिडिओ क्वालिटी पण तुम्हाला पाहता येतील, सगळं एकदम क्लासिक वेन असेल, तुम्ही बघू शकाल हे तुमच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये। याच्यावर स्पेशली डिजिटल बोर्डवर टीचिंग तर आता हे बाय डिफॉल्ट आहे, त्याला काही वेगळं सांगायला नको। प्रत्येक लेक्चर तुमचं 50-50 मिनिटाचे, याबद्दल पण मी तुम्हाला मगाशी बोललोच आहे। चॅप्टर वाईज नोट्स आहेत, ह्याच्याबद्दल पण आपण बोललोय तिथं, कारण का चॅप्टर वाईज नोट्स, कारण हे सगळं तुम्हाला एक्सप्लेनेशन तुमच्या पेपरमध्ये परत लिहावं लागणार आहे। म्हणजे हे नोट्स कशा फॉर्ममध्ये आहेत की सगळे मेन सोर्स तुमचे शॉर्ट पॉईंट समोर असतीलच तुम्हाला, पण त्याची उत्तरं कशी लिहायची आहेत ना याचे पण डिटेल तुमच्याकडे सगळे असतील, त्यामुळे तुम्ही ते लिहू शकाल। बाकी इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात, कारण काय धड्याखालचे सगळे क्वेश्चन्स आपण घेतोच आहे, एक्साइजमध्ये सगळे क्वेश्चन घेतोच आहे, त्याला काही कमी जास्त करणारच नाही तिथं, पण जादाचे एक्सपेक्टेड क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन पण तुम्हाला समोर असतील की जे तुम्ही प्रॉपर वेनी सगळे पक्के करू शकाल तिथं। हे झालं तुम्हाला ऑनलाईन लेक्चरबद्दलचा बेस आहे। त्याच्यानंतर तिसरा आणि कोर इम्पॉर्टंट पॉईंट आहे की ज्याच्यावर स्पेशली रिझल्ट डिपेंड असतो। जसा जसा सिलेबस संपत येतो, सिलेबस संपल्यानंतर आपल्याला काय येतंय हे सगळं घडणार आहे कधी, ज्यावेळेस तुम्ही हे सगळं ऑलरेडी ऑन पेपर वर्क कराल त्यावेळेस। कारण 10वी जी परीक्षा असतं बाय डिफॉल्ट पेपरवर आहे ना, ही तुम्हाला काही ओव्हरऑल एक्झाम नाही आहे, प्रॅक्टिकली तुम्हाला काही झालं असं नाही आहे, तुम्हाला एक फ्रेम येणार आहे क्वेश्चन पेपरची, त्याच्यामध्ये बोर्डाच्या प्रमाणे प्रश्नपत्रिका तयार झाल्यानंतर यानुसार तुम्हाला ती उत्तरं जी लिहायची आहेत ती सुद्धा एका विशिष्ट मुद्द्यांमध्ये विशिष्ट फॉर्मॅटमध्ये लिहायची आहेत। हे तुम्हाला काय येतं यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे की बोर्ड पॅटर्नप्रमाणे त्या तिथं बोर्ड सब्जेक्ट टीचर किंवा असेसमेंट करणाऱ्यांना बोर्डाला उत्तर काय अपेक्षित आहे हे उत्तर त्या त्या पॉईंटमध्ये तुम्ही मांडत गेलात की तुमचे कव्हरअप होत राहतात। एस्पेशली बऱ्याचदा असं घडतं, कित्येक वेळा मुलं सरावाने हे सगळं मांडता काही वेळेला पॉईंट जेव्हा मिसिंग होतात, चुका होतात, त्यावेळेस त्यांना करेक्शन सजेशन्स आले की बरोबर इम्प्रूव्हमेंट होत राहते। त्यामुळे मिनिमम 3 ते 5 टेस्ट पेपरचे सेट्स आपल्याला सोडवणं गरजेचं असतं। आता याच्यात गरजेचं काय, फक्त सराव चाचण्या इम्पॉर्टंट नाही आहेत, त्या सराव चाचण्या संविधान तक्त्यानुसार म्हणजे त्या सब्जेक्टच्या त्या टॉपिकच्या बोर्डच्या वेटेजप्रमाणे ते असायला पाहिजेत। उगाच कुठलेही क्वेश्चन कसे आले आणि कसे टाकले आणि पेपर उगाच टफ केला, खूप सोपा केला असं बिलकुल नाही। जे बोर्डनी ठरवले त्या विषयाला त्या धड्याला किती प्रमाणात मार्क असायला पाहिजेत, कुठला प्रश्न किती मार्कांना विचारायचा आहे त्याचं इम्पॉर्टन्स बघून तयार केलेला आयडियली क्वेश्चन पेपर हे खरं योग्य पेपर असतात। कित्येक वेळा मुलं कुठून पण पेपर उचलतात, काही करत राहतात, याच्यातनं थोडं नुकसान काय होऊ शकतं, पेपरचा जो हार्डनेस आहे किंवा पेपरचं जे फ्रेमिंग आहे हे अकॉर्डिंग टू ब्ल्यूप्रिंट आहे का हे त्यातलं महत्त्वाचं आहे। आणि ते जर तसं नसेल तर तुम्हाला पेपर सोडवला बरं वाटेल, पण ॲक्च्युली बोर्डाप्रमाणे तयारी झाली का ह्याचा अंदाज नाही येणार, म्हणून ती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे। याच्यावर पण काम करता येईल। काय आम्ही याच्यात देतोय त्याचा बेस लक्षात घ्या। यामध्ये पहिली गोष्ट चॅप्टर वाईज टेस्ट आहे, इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे। जरी 3 महत्त्वाच्या विषयांची व्हिडिओज जरी तुम्हाला देत असलो तरी पेपर मात्र सगळ्या विषयांचे आहेत, A to Z। तुमचा मराठी सगळ्या लँग्वेजेस आहेत, कारण 10 तुमचं 3 पार्टमध्ये, पहिली गोष्ट लँग्वेजचा एक ग्रुप आहे तुमचा, टेक्निकल सब्जेक्टचा ग्रुप आहे आणि सोशल स्टडीजचा ग्रुप आहे। लँग्वेजमध्ये तुमच्या 3 भाषा आहेत, मराठी आहे, इंग्लिश आहे, हिंदी किंवा संस्कृत किंवा दोन्ही असू शकतात तिथं। हा झाला पहिल्या ग्रुपमध्ये, त्या सगळ्या ग्रुपचे पेपर असणार आहेत। दुसरा ग्रुप टेक्निकलचा मॅथ्स आणि सायन्स आहे, M1 M2 S1 S2 सगळे पेपर असतील। SS मध्ये हिस्ट्री जॉग्राफी त्यातला जो सगळा कंटेंट आहे त्याचे पेपर असतील। याचा अर्थ सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका असणार आहेत। शिकायचे 3 मुख्य विषयांचं, का तर त्याला सराव थोडा जास्त लागतो, त्याला स्पष्टीकरण थोडं जास्त लागतं आणि त्यात जास्त डेप्थ द्यावी लागते, म्हणून खरं आम्ही मुख्य 3 विषय घेतलेत। अननेसेसरी सगळे विषय त्यात टाकून विनाकारण त्या कोर्सला हेवी करून वेळ घालवण्यात किंवा उपयोग नाही आहे। डिजिटल प्लॅटफॉर्म तुमच्या शॉर्टफॉलला अजून चांगलं करण्यासाठी खरं आहे आणि म्हणून तो 3 सब्जेक्ट आहे आणि सगळे सब्जेक्टचे पेपर्स आहेत। तर सगळ्या सब्जेक्टचे पेपर असणार आहेत, ऑल सब्जेक्ट इथं दिसतंय तुम्हाला। हे कसे आहेत त्याच्यामध्ये ॲडिशनल काय, सेमिस्टर एक्झाम आहे, 50% तुमचे पर सब्जेक्ट 2 टेस्ट पेपर आहेत इथं। रिसेंट तुमची परीक्षा येते आणि या परीक्षेला तुम्हाला सेमिस्टरला खूप आयडियली तुम्हाला प्रेझेंट व्हावं लागेल, कारण ही एक लिटमस टेस्ट आहे। तुम्ही आता फायनल बोर्डकडे जाताय त्याच्या अगोदरची पहिली आणि महत्त्वाची परीक्षा असते ती म्हणजे तुमची सेमिस्टर एक्झाम आहे। त्यामुळे प्रत्येक विषयाला आम्ही 2-2 एकदम उत्तम पेपर तयार करून देतोय। क्वालिटी पेपर असतील, तुम्ही चेक केल्यावर तुमच्या लक्षात येईल का रे हे बस एवढे पेपर आयडियली केले ना तरी तुमच्या सेमिस्टरची तयारी पक्की त्यात होणार आहे, निश्चिंत राहा त्याबाबत। यानंतर फुल सिलेबसचे टेस्ट पेपर्स आहेत, इथं पर सब्जेक्ट 3-3 टेस्ट पेपर्स आहेत। हे सुद्धा क्वालिटी, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, नंबर ऑफ पेपर मी 10 पेपर केले, 15 पेपर केले, 20 पेपर केले, उगाच ढोर मेहनत करण्यात मतलब नाही, काही नाही।
क्वालिटीवर काम करा, कंटेंटवर काम करा, क्वालिटीवर काम करा. आम्ही हीच गोष्ट इथं बघितली आहे की एकदम क्वालिटी पेपर जो आयडियली फॉर्ममध्ये आणि सगळ्या एक्सपर्टीजकडून तो व्हेरीफाय करून कन्फर्म करून केलेले पेपर आहेत. असे 3-3 फुल सिलेबसचे पेपर तुमच्यापर्यंत असणार आहेत. ते तुम्ही बरोबर करू शकाल. तिथं बनवताना एक्सपर्ट टीचर्स आहेत, नो त्याच्यात काही प्रॉब्लेमच नाही. तिथं या सगळ्याबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मॉडेल आन्सर्स आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण पेपर तर सगळ्या मिळू शकतात, पण त्याच्या प्रश्नांची उत्तरं जी बोर्डाला अपेक्षित आहेत ती कुठून आणणार, ती कशी कळणार, ती कशी व्हेरीफाय करणार. तुम्ही टार्गेट ठेवताना टॉपर्स मुलं आउट ऑफ आउट मार्कांचे टार्गेट ठेवतात, निश्चित ठेवतात, कारण त्यांना पाहिजे असतं छोट्या छोट्या मुद्द्यांवर पण मला काम करायचं, एक 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 मुद्दा मला एकदम एक्सपर्ट गेला पाहिजे, काहीही माझं चुकलं नाही पाहिजे. मग हे काय चुकलं नाही पाहिजे तर त्याला तो मॅटरच इम्पॉर्टंट असतो ना. जसं बऱ्याच वेळा विद्यार्थी अभ्यास खूप चांगलं करतात, सराव खूप चांगला करतात, रिकॉल मेमरी पण चांगली असते, गरजेचं असतं ते जे लिहित आहेत ते ॲक्च्युली करेक्ट आहे का, ॲक्युरेट आहे का. जितकं ॲक्युरेट असेल तेवढे परफेक्ट मार्क आहे तिथं. आणि मग हे ॲक्युरेसीसाठी काय गरजेचं आहे, मॅटरच चांगला पाहिजे. म्हणून प्रश्नांचे मॉडेल आन्सर उत्तम पाहिजेत. ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. आयडियल मॉडेल आन्सर PDF फॉर्ममध्ये तुम्हाला सगळे मिळतील. तुम्ही प्रत्येक गोष्टीला अगदी बारकाईने पाहू शकाल आणि त्यावेळी तुम्हाला जाता येऊ शकेल. हे मॉडेल आन्सर्स परफेक्ट PDF फॉर्ममध्ये असणार आहेत. तुम्हाला पक्क तिथपर्यंत जाऊ शकाल, तुम्ही करू शकाल. या अगदी सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक भाग त्यातनं होणार आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे तो म्हणजे पुढच्या टेस्टचा असणारा सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट आपण येऊया तिथं. तुम्हाला कोर्स आहे हा तुमच्या सोयीनुसार असणारे कोर्स आहे. मग याच्यात काय काय करतोय आपण तिथं, तर जसं बोललो दररोज 2 किंवा 3 विषयांचे लेक्चर्स आहेत. हे आपण आधी पॉईंट पाहिला आता. डेली 2 किंवा 3, कारण तेवढा वेळ तुम्ही काढू शकाल, कारण तुम्हाला स्कूलचा होमवर्क आहे, मे बी ट्युशनचा होमवर्क आहे आणि प्लस ह्या व्हिडिओतनं तुम्हाला काही क्लिअर करायचं आहे. म्हणजे मिनिमम तुम्हाला 1.5 तास तरी 2 तास तरी तुम्हाला काढले पाहिजेत. एवढे 2 किंवा 3 लेक्चर आपण त्यातनं पक्के बसवू शकतो. याच्यामध्ये आठवड्याचं कॉम्बिनेशन आपण कसं करतोय, त्या सब्जेक्टसाठीचं कॉम्बिनेशन प्रत्येक आठवड्याला तुमचा इंग्लिश आणि मॅथ्स पार्ट 2 असं एक कॉम्बिनेशन आहे, सायन्स आणि सायन्स पार्ट 1-2 असा एकत्र असू शकेल, किंवा 3 लेक्चरकडे आपण गेलो तर याच्यामध्ये मॅथ्स पार्ट 1 आहे किंवा प्रत्येकातले कुठले ना कुठले 4 लेक्चर. हे डिपेंड ऑन आम्ही त्याच्यातलं शेड्यूल बनवताना थोडंसं कॉम्बिनेशन वेगळं केलं आहे. म्हणजे रोज कुठला कुठला महत्त्वाचा विषय कंबाईन करून त्याच्यामध्ये सगळे कॉम्बिनेशन सगळे बसवलेत. तुम्ही कॅलेंडरकडे गेल्यावर तुमच्या नक्की लक्षात यायला लागेल तिथं. याच्यामध्ये स्पेशली प्रत्येक महिन्याला काय किती लेक्चर होणार आहेत, 12 लेक्चर होणार आहेत. कुठले कुठले, इंग्लिशचे, मॅथ्सचे, सायन्सचे, ह्या तिन्ही विषयांचे प्रत्येक महिन्याला मिनिमम 12 लेक्चर होतील. म्हणजे सगळं बॅलन्स करत 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 सिलेबस जाईल. असं नाही इंग्लिश आधी संपलं सायन्स आधी संपलं असं बिलकुल नाही. तुम्ही आता ऑलरेडी शेवटच्या फेजमध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला आता हे रिव्हिजन प्लॅटफॉर्ममध्ये आणि जे कळलेलं नाही ते तुम्ही अनेक चांगलं डीप करून घेऊ शकाल. हा तुम्हाला त्यातला अनेक प्लस पॉईंट असणार आहे. त्यामुळे हे ओव्हरऑल लेक्चर सगळे तुम्हाला नक्की कळतील. जवळपास हा एक 6-7 महिन्याच्या कोर्समध्ये आपण जातोय आणि त्याच्यामध्ये 1 महिना हा टेस्ट सिरीजचा प्लॅन पण आपण त्याच्यात बसवणार आहे. आणि हा जो कालावधी जाईल तो 22 सप्टेंबर पासून तो 31 मार्च पर्यंत तुमच्या फायनल एक्झामच्या बेसपर्यंत. म्हणजे हा 31 मार्च म्हणजे अप टू आपण कॅलेंडर काय बोर्डाचं येते पुढे काय वाढते त्याच्यानुसार समोर म्हणलंय, पण गृहीत धरा तुम्ही की मे बी तुमची 2 किंवा 3 मार्चला किंवा मे बी 1-2 दिवस अगोदर परीक्षा लॉन्च होईल, पण शेवटच्या पेपरपर्यंत जे काही अदर लँग्वेजचे पेपर असतात. पण असं गृहीत धरूया आपण तिथे की 22 सप्टेंबरपासून 22 फेब्रुवारीपर्यंत हे तर पक्क शेड्युलिंग असणार आहे. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मी त्याच्यात इनबिल्ड करत करत तुम्हाला देऊ. अगदी फायनल बोर्डच्या एक्झाम पेपरच्या अगोदर सुद्धा शेवटच्या काही 10 दिवसात, 5 दिवसात, 8 दिवसात कसा अभ्यास करायचा, कसं वर्किंग करायचं, इव्हन बोर्डाच्या पेपरच्या टाइम टेबलमध्ये सुद्धा मध्ये आधी काही सुट्ट्या असणार आहेत, या सुट्ट्यांमध्ये पण अभ्यास कसा करायचा याचं पण डिटेल टाइम टेबल देणार आहे. एक एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला लागेल. जेव्हा तुम्ही बघायला लागाल ना तेव्हा पक्क तुम्हाला कळेल की एकदम मायक्रो प्लॅनिंग आहे, मायक्रो प्लॅनिंग आहे. काहीही मिसिंग होणार नाही. तुम्ही ब्लाइंड फॉलो करत राहा, तुम्हाला परफेक्ट होईल. मेहनत करा, तयारी एकदा करा आणि तुम्ही हे दिलेल्या टाइम टेबलला समोर बघायला लागलात की तुम्हाला वेगळं काही स्वतःचं डोकं लावायची गरज लागणार नाही. एकदम परफेक्ट करू शकाल, फक्त फॉलो करत राहायचं. इथं असं हे अख्खा टाइम टेबलचा पार्ट असणार आहे. हाही आपण त्याच्यामध्ये बघू शकू. याच्यातलं शेड्यूल मी आत्ता बोललो ते कसं आहे, त्याचं कॅलेंडर कसं आहे तर समोर तुम्हाला दिसतंय. इथं वार दिसतात तुम्हाला, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे सगळे वार दिसतात अप टू सॅटर्डे. म्हणजे 7 दिवसापैकी 6 दिवस शेड्यूल ठेवतोय. 6 दिवसांमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी, जसं पहिल्या दिवशी सोमवारी इंग्रजी आणि गणित भाग 1 आहे, नंतर इंग्रजी गणित भाग 1 आहे, परत इंग्लिश आणि भाग 2 गणिताचा भाग 1 आहे, यानंतर परत 3 लेक्चर आहे. म्हणजे मॅथ्सचा पार्ट 1 आहे, पार्ट 2 आहे, सायन्सचा पार्ट 1 आहे, परत इथं मॅथ्सचा पार्ट 2 आहे, सायन्सचा पार्ट 1 आहे, सायन्सचा पार्ट 2 आहे. इथं सायन्स मॅथ्स पार्ट 2 आहे, सायन्स पार्ट 1 आहे, सायन्स पार्ट 2 आहे. म्हणजे पहिले 3 दिवस आपण 2-2 लेक्चर देतोय, पुढचे 3 दिवस आपण
2-2च्या ऐवजी 3-3 लेक्चर देतोय. असं 2 आणि 3 लेक्चरचं कॉम्बिनेशन करत 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 हे शेड्यूल जाईल. तिथं तुम्हाला बरोबर एक्सेस वेळ मिळेल. जसं सॅटर्डेला तुम्हाला थोडा जास्त टाईम असेल, हाफ डे स्कूल असल्यामुळं तिथं तुम्हाला जास्त वेळ मिळेल. मॅक्सिमम तुम्ही वर्किंग करू शकाल. एकदम प्रॉपर प्रोसेसनं तुमच्यापर्यंत हे सगळ्या गोष्टी येत राहतील तिथं. हा झाला त्याच्या टीचिंग कॅलेंडरचा बेसिक भाग आहे. नाव पुढचा पॉईंट काय, याच्यामध्ये मागच्या वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत, यांचं सविस्तर विश्लेषण आहे. ही त्यातली तुमची महत्त्वाची असणारी गरज आहे. मी जसं मगाशी बोललो की जोपर्यंत तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये कशा टाईपमध्ये क्वेश्चन बनतात आणि त्याची उत्तरं कशी लिहायची हे कळत नाही, तोपर्यंत तुम्ही आता तुमच्या पुढच्या गोष्टींना तितकं डिटेल लिहू शकत नाही. तुमचा आत्ता सराव निश्चित चालू असेल, तुम्ही प्रयत्न नक्की चांगले करत असाल, पण PYQचं आयडियल मॉडेल आन्सर कसं असेल या सगळ्याचा तुमचा फिनिशिंगचा पार्ट असणार आहे. त्याच्यामुळे आपण स्पेशली प्रत्येक उत्तरांचं स्पष्टीकरण, हे असंच का लिहायचं, तेच का लिहायचं, यात काय काय पॉईंट पाहिजेत, याच्या सहित आपण एक एक गोष्ट बघणार आहे आणि ती सगळी मांडत जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा एक आयडियल सपोर्ट मिळेल. हे याचं ॲनालिसिस आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा विश्लेषण तुम्हाला असेल, यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसतात. या शिक्षकांकडून तुम्हाला सविस्तर विश्लेषण मिळेल. यात काय आपण देतोय, याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स इम्पॉर्टंट आहे, शॉर्ट ट्रिक्स आणि शॉर्ट टिप्स आहेत इम्पॉर्टंट आहेत. यानंतर काही यातले व्हिडिओ सोल्युशन्स आहेत, मॉडेल आन्सरचे व्हिडिओ सोल्युशन्स आपण त्याच्यामध्ये ॲड करणार तिथं. म्हणजे हे सांगताना तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तराचं स्पष्टीकरण. फॉर एक्झाम्पल 2024चा बोर्डाचा मॅथ्सचा पेपर आहे, मग तो मॅथ्सचा 2024चा अल्जेब्राचा पेपर आहे. तो पहिल्या प्रश्नाच्या पहिल्या क्वेश्चनपासून तो शेवटच्या प्रश्नाच्या शेवटच्या क्वेश्चनपर्यंत डिटेल असेल. इथं डिस्कशन काय होणार माहिती आहे, मार्किंग स्कीमचं, की तुम्ही हे 3 स्टेप 4 स्टेप 2 स्टेप एवढ्या लिहिल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेपला किती किती मार्क आहेत, काय मिसिंग केलं तर कुठं मार्क मिळणार आहेत, कुठं मार्क जाणार आहे, आणि हे सगळं एका प्रॉपर टाइम टेबलमध्ये बसवून तुम्ही कसं करायचं हे सगळं खरं सांगितलं जाणार आहे. लँग्वेजमध्ये, इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळा असं घडतं की आपल्याला कंटेंट लिहिताना समजत नाही, लक्षात येत नाही, आपण लिहितो तो ग्रॅमॅटिकली करेक्ट नसेल तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे, त्या उत्तरामध्ये एक्सपेक्टेड आन्सर काय आहे, तसं लिहिलं नाही तर काय फरक पडणार आहे, हे सगळे हिंट तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि हे फक्त आणि फक्त सराव प्रश्नपत्रिकांचं बेसिक ॲनालिसिस आपण केलं, त्याच्यावर मेहनत केली तर तुम्हाला जास्त कळेल. तुम्हाला फक्त ते आता लावायचं, ऐकायचं, बघायचं, बस. बाकी तुम्ही एवढं करत राहाल, कुठल्याही फ्री टाईमला तुम्हाला हे सगळं कंटेंट वाईज बघता येऊ शकेल. उत्तम फायदा तुम्हाला या सगळ्या याचा होणार आहे तिथं. आणि जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुमचे डाऊट आहेत, हे डाऊट आपण तुमच्या त्या सगळ्या चॅटमधून किंवा लाईव्ह सेशनमधून आपण ते सगळे करू शकतो. चॅटमध्ये तुम्ही मेसेजचा तुम्हाला ऑप्शन आहे, त्यात तुम्ही फक्त टाका तुमचा प्रश्न, इथलं आमचे सगळे एक्सपर्ट त्या प्रश्नाला कनेक्ट होईल आणि तुम्हाला ते सगळे डाऊट क्लिअर जाईल. हे डाऊट तुम्हाला स्क्रीनवर क्लिअर होतील, डाऊट तुम्हाला कॉलवर क्लिअर होतील. 100% तुम्हाला एक एक गोष्टीचे क्लिअरन्स मिळतील. तर कोणतीही कसली शंका काउन्सिलिंग सहित, मी गेल्या जवळपास आता 20-22 वर्ष ह्या एज्युकेशनमध्ये काम करतोय, 25-1 वर्षाला या सगळ्या बाकीच्या प्लॅटफॉर्मला कनेक्टेड तिथे. कुठल्याही प्रकारचे तुम्हाला असणाऱ्या शंका सब्जेक्टच्या असू देत, अदरवाईज तुमच्या डेली रुटीनच्या अभ्यासाच्या आणि प्लॅनिंगच्या असू देत, या सगळ्याचं सोल्युशन आपण आयदर चॅटबॉक्समधून किंवा कॉलवरून, मेसेजच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट कॉलवरून आपण ते नक्की करू शकू. ही एक तुम्हाला त्यातली कमिटमेंट असणार आहे. त्यामुळे हा एक नवीन प्लॅटफॉर्म तुम्हाला आहे. याच्यासोबत काय काय यासोबत आहे, तुमच्याकडे जे काही इतर मी आत्ता बोललो त्या गोष्टीतला आहे, अभ्यास कसा करावा हा तुम्हाला एक भाग आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला स्पेशली काही प्लॅनिंग मिळतील तिथं. टाइम टेबल कसं बसवायचं ह्याच्यासाठी काही प्लॅनिंग मिळतील. अभ्यास कसा करावा ह्याचा बेस काय, बऱ्याच वेळा आपण म्हणतो अरे हा काय साधं तर वाक्य आहे, अभ्यास कसा करा काय, मग आम्हाला माहिती नाही कसं करायचं काय करायचं. ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे, कारण गेले इतके वर्ष तुम्ही शाळा शिकताय, परीक्षाची तयारी करताय, परीक्षा देताय, सगळं माहीत असतं. इथं टिपिकली बोर्ड एक्झामच्या शेवटच्या फेजमध्ये, म्हणजे आता शेवटचे काही महिने राहिलेत, या महिन्यांमध्ये तुम्हाला प्लॅन आणि त्याचं एक्झिक्युशन कसं आहे याबद्दलचं तुम्हाला परफेक्ट काही गोष्टी करायला लागतात. काय असतं ना, बोर्डाच्या परीक्षेमध्ये काय गरज आहे, एक तर परीक्षा असते 2 किंवा 3 तासाची, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, मॅक्सिमम 2 किंवा 3 तास तुम्हाला पेपरला बसायचं, ही पहिली रिक्वायरमेंट आहे. नंबर 2 काय, तो प्रश्न तुम्हाला वाचता आला पाहिजे. नंबर 3 त्याचं मिनिंग कळलं पाहिजे. नंबर 4 मिनिंग कळल्यानंतर बोर्डाच्या प्रमाणे तुम्हाला त्याचं उत्तर मांडता आलं पाहिजे तिथं. आणि नंबर 4 सगळे प्रश्न कंप्लीट करता आले आहेत, मॅक्सिमम जेवढे काही ऑर वगैरे बाकी सोडून सगळे करता आले आहेत. अशा 4 खरं तर महत्त्वाच्या स्टेप्स आहेत त्यातल्या. क्वेश्चन कळलं, त्याचं मिनिंग कळलं आणि एक्सपेक्टेड आन्सर मांडणं, याच्यासाठी तुम्ही आत्ता अभ्यास कसा करायचा हीच जर तुमची स्ट्रॅटेजी काही डेव्हलप झाली ना, तर त्याच्यावर परफेक्ट काही गोष्टी होतील. माझे काही स्पेशल सेशन या स्टडी टेक्निक्सवर पक्के असणार आहेत, ते तुम्हाला यूट्यूबला पाहता येतील. दिशा डिजिटलच्या यूट्यूबवर तुम्ही हे फ्री पाहू शकाल, तुम्हाला पक्क त्यातनं माहिती कळेल काय. आणि यामध्ये सुद्धा या कोर्समध्ये पण मी टिपिकली सब्जेक्टबद्दल पण सांगणार आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं की अभ्यास कसा करायचा. आणि या
वेळेचं नियोजन कसं करायचं महत्त्वाचं आहे. वेळेबद्दल तर आम्ही अतिशय टिपिकली काही गोष्टी मांडलेल्या आहेत. इतकं मायक्रो प्लॅनिंग आहे, कुठल्या सब्जेक्टचं, कुठल्या दिवशी, कुठल्या तासाला, कुठल्या चॅप्टरचं किती किती क्वेश्चन करायचे आणि ते कोणकोणत्या वेळी करायचे, टाइम स्लॉट सहित. म्हणजे तुम्हाला एक कॅलेंडर बघायला मिळेल, इथं वार लिहिलाय, तारीख लिहिली, वेळ लिहिली आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला कोणत्या विषयाच्या कुठल्या धड्याचे किती किती क्वेश्चन करा याचं पण इंडिकेशन असेल सब्जेक्ट वाईज. तुम्ही फक्त फॉलो करत गेला की कळेल. असे सगळे आयडियल टाइम टेबल इथून बनवून मिळतील. तुमच्या डोक्यातले तुमचे प्लॅन, तुम्हाला शाळेतून दिलेले प्लॅन, ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करा आणि एक उत्तम तुमचा प्लॅन तयार करा. सो वेळेचं नियोजन बोर्डाच्या पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला यातनं पक्क मिळणार आहे. तो एक मेन भाग आहे. देन अगेन इम्पॉर्टंट आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. हा सगळ्यात मेन पार्ट आहे. सध्या 10वीची परीक्षेचा सिलेबस जवळपास आता तुमचा निम्म्यापेक्षाही जास्त नक्की झाला असणार आहे. शेवटच्या फ्लोमध्ये तुम्ही असताना बऱ्याच वेळा त्याचा एक स्ट्रेस क्रिएट व्हायला लागतो आणि मग तो स्ट्रेस आल्यानंतर म्हणजे भीती असते, काळजी असते. एक तर काय भीती असते, मला पेपर चांगले जाईल का, मला मार्क पडतील का, मी असं ठरवलं तसं ठरवलंय, सगळं होईल का वगैरे वगैरे. इथपासून ते अभ्यास होत नाही, कंटाळा येतोय, मोबाईलवर सारखा वेळ जातोय, मग कोणतरी रागवतंय, चिडतंय, हे सगळं या सगळ्यात आलेलं स्ट्रेस. अनेक कारणामुळे तुमच्या डोक्यातला सगळा एक अनबॅलन्सपणा समोर येतो, तो स्ट्रेस क्रिएट होतो आणि हा स्ट्रेस याचा डायरेक्टली इफेक्ट तुमच्या अभ्यासावर, परीक्षेवर, तुमच्या तब्येतीवर, सगळ्यावर व्हायला लागतं. हे सगळं मॅनेज कसं करायचं, टाइम टेबल कसं बनवायचं, केलेलं टाइम टेबल इम्प्लिमेंट कसं करायचं. कित्येक असे आहेत की वेळापत्रक एकदम भारी बनवतात, पण वापरायला लागलो, करायला लागलो, त्याला 50% पण वापरून होत नाही किंवा 50% पण फॉलो होत नाही. मग हे कसं करायला पाहिजे याच्याबद्दल पण डिस्कशन. हे प्रत्येक गोष्टी तुम्हाला येतील. आयडियल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट कळेल तिथं. आणि यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे हा, म्हणजे तुम्ही अतिशय महत्त्वाचा डोक्यात ठेवा, बोर्ड एक्सपर्टीज गायडन्स. दिशाबरोबर कनेक्टेड आहेत ते बोर्डातले पेपर सेटर्स आहेत की जे अनेक वर्ष बोर्डमध्ये पेपर सेटर म्हणून काम केलेलं आहे. काही त्यातले रिटायर्ड शिक्षक आहेत, काही आत्तासुद्धा काही वर्किंगमध्ये असणार आहेत. अशी चांगली टीम दिशासोबत काम करते. या सगळ्यांचे तुम्हाला गायडन्स लेक्चर मिळतील. याचे काही आम्ही वेबिनार पण घेणार आहे, लाईव्ह वेबिनार. संध्याकाळच्या टाइम स्लॉटला एक बोर्ड पेपर एक्सपर्टीज सब्जेक्टचे येतील आणि तुम्हाला ते डिटेल सांगतील की बोर्डाला आता काय अपेक्षित आहे, काय काय मांडा. एक तासाचे उत्तम वेबिनार कंडक्ट होतील, उत्तम व्हिडिओ लेक्चर मिळतील, उत्तम क्लॅरिफिकेशन असेल. म्हणजे जे लोक या सिस्टीममध्ये कित्येक वर्ष काम करतायत, ज्यांना त्या सगळ्याचा डिटेल अनुभव आहे आणि काय अपेक्षित आहे हे तुम्हाला कळलं तर तुम्ही बरोबर मांडू शकाल. असे अतिशय चांगले लेक्चर्स बोर्ड एक्सपर्टीजचे तुमच्यापर्यंत नक्की या ॲपच्या माध्यमातून येतील. तिथं ही गोष्ट तुम्ही पक्की करू शकाल. हे सगळं पोहोचवण्यासाठी कोण तुमच्यासोबत असणार आहे, हे सब्जेक्ट टीचिंगपासून काय तुम्हाला सगळी इथं टीम दिसते. असे अनेक टीम तुम्हाला बरोबर सगळ्या समोर येतील. स्पेशली या सब्जेक्टवर काम करणार आहे. PCA म्हणजे तुमचा मॅथ्स असेल, त्यानंतर सायन्स असेल आणि इंग्लिश असेल, याच्यावर कोण कोण काम करेल. पहिला वैयक्तिक मी तुमचे काही मॅथ्सचे पार्ट 2चे लेक्चर्स घेणार आहे, जॉमेट्रीतले काही तुमचे चॅप्टर्स घेणार आहे. यानंतर कदम मॅडम आहेत, या इंग्लिशचे तुमचं काही सगळा कंटेंट घेणार आहे की जो अख्खा इंग्लिश सिलेबस त्यांच्या थ्रू तुमच्यापर्यंत येणार आहे. यानंतर मॅथ्स पार्ट 1 आणि काही मॅथ्स पार्ट 2तले काही कंटेंट आहेत. पल्लवी मॅडम आहेत, पल्लवी खांडके मॅडम, ह्या इतक्या अनेक वर्षाचा त्यांना जवळपास 15 ते 18 वर्षांचा अनुभव आणि त्या सगळ्या प्रोसेसमधला एकदम उत्तम अनुभव असणार आहे. यानंतर सायन्ससाठी प्रियांका मॅडम आहेत की तुमचा अख्खा सायन्सचा पार्ट 1 घेत आहेत आणि पार्ट 2 तुमचा घेत आहेत त्या नेहा मॅडम. ही एक कोर टीम की जी दिशाची गेल्या अनेक वर्षाची अतिशय एक्सलंट रिझल्ट दिलेली टीम आहे तिथं. मे बी टीचर्स तुम्हाला परिचित नसतील किंवा डायरेक्टली तुमच्याशी काही कोणाचा कॉन्टॅक्ट नसेल, पण दिशा गेले जवळपास 15 वर्ष अतिशय उत्तम वेनी 10वीचा बोर्डचा रिझल्ट एकदम एक्सलंट वेनी आणताय आणि त्या सगळ्यामध्ये या सगळ्या कोर टीमचं कोर कॉन्ट्रीब्युशन आहे. या प्रत्येकाने आउट ऑफ आउट मार्क दिलेले, त्यांच्या विषयात आउट ऑफ आउट मार्क दिलेले विद्यार्थी निर्माण केलेत. गेले अनेक वर्ष त्यांचे रेकॉर्ड असणारे काही रिझल्ट आहे तिथं आणि सगळी टीम तुमच्यापर्यंत या माध्यमातून पक्की येते. प्रत्येक गोष्ट तुम्हाला अतिशय व्यवस्थित आणि अगदी चांगल्या पद्धतीने सगळी समजेल. हा झाला सगळा सिलेबस वर्किंगचा भाग आहे. म्हणजे ही एकलव्य कोर्स कसा चालणार त्याचे फीचर्स मी तुम्हाला सगळे सांगितले. म्हणजे अप टू या 3 मुख्य विषयांना, मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आणि इंग्लिश आहे, या 3 विषयांच्या लेक्चर्सपासून त्या टेस्ट पेपरपर्यंत सगळा कोर्स कसा चालेल, काय काय गोष्टी तुम्हाला मिळतील, हे सगळं आपण या छोट्या माहितीच्या माध्यमातून पक्क बघितलं. एक आयडियल प्रोग्राम तुमच्या स्कोअरला बूस्ट करण्यासाठी, ग्रोथ करण्यासाठी अतिशय
अल्प क्वांटिटी किंवा अल्प दरात म्हणूया आपण तुमच्यापर्यंत आलेला आहे, तो अतिशय मिनिमम कॉस्टमध्ये. आणि हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे कसं, तुम्हाला कसं हे मिळेल, हे इन्स्टॉल कसं करायचं, हे तुम्ही बघू कसं शकाल, काय कसं शकाल, याही थोड्या इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे. म्हणून मुद्दाम दिशा डिजिटलचं ॲप घेण्यापासून कोर्स परचेस करून सुरू करण्यापर्यंतच्या काही टप्पे, काही स्टेप्स आहेत, या पण तुम्हाला आयडियली मी सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे कसं आम्हाला मिळणार आहे. कारण हे सगळं कळलं आता उत्सुकता असते, हे कधी घेईन, कधी काय करेन आणि कधी याच्यावर प्रोसेस सुरू करता येईल. ही सगळी उत्सुकता या स्लाइड्समधून तुमची पक्की क्लिअर होणार आहे. काय काय ह्याच्यात बघायचं आपल्याला, समोर दिसतंय तुम्हाला कोर्स रजिस्ट्रेशन करायचं तुम्हाला, तर काय करू शकाल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. 3 स्टेप त्यातल्या महत्त्वाच्या. पहिली स्टेप तुमचं काय की तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये मला कल्पना आहे सगळ्यांना, आता कुठलेही ॲप घ्यायचं असेल तर आपल्याला प्ले स्टोअरला जावं लागतं. प्ले स्टोअरला गेल्यावर तुम्ही सर्च करा, याच्यामध्ये ओपन प्ले स्टोअर आहे, सर्च काय कराल, दिशा डिजिटल सर्च करा, तुम्हाला हा लोगो दिसेल. हा लोगो तुम्हाला दिसल्यानंतर हा सर्चमध्ये तुमचा हा समोर ऑप्शन तुम्हाला येणार इथं. यानंतर काय करायचं आहे, क्लिक करायचं कशावर, इन्स्टॉलवर क्लिक करायचं, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा क्लिक केलं तुम्ही की पुढची प्रोसेस सुरू होते आणि त्यानंतर ॲप डाउनलोड व्हायला सुरुवात होते. ॲप डाउनलोड संपूर्ण झालं, याच्यानंतर ॲप्लिकेशन तुम्ही ओपन कराल. ओपन केल्यानंतर काय, ओपन केल्यानंतर क्लिक द लॉग इन टू व्हॉट्सअप ऑर अनदर मेथड. म्हणजे तुम्ही ॲप एकदा ओपन केलं तर तुम्हाला इथं समोर स्क्रीनला हे दिसणार आहे. एक तर तुम्ही याला लॉग इन विथ व्हॉट्सअप असं करू शकाल, याला डायरेक्ट क्लिक केलं की व्हॉट्सअपला तुम्हाला ते ओपन होऊ शकेल. अदरवाईज तुम्हाला अनदर कुठल्या मेथडला जायचं असेल तर त्याला तुम्ही क्लिक करू शकाल. दुसरी मेथड तुमच्यासमोर येऊ शकेल प्रोसेस करण्यासाठी जी असणारी. याच्यात काय होणार आहे, जर का तुम्ही याच्यामध्ये हे सगळं ओपन झालं, क्लिअर आहे, आता मला परचेस करायचं, तर कसं परचेस करता येणार आहे, त्याला प्रोसेस काय, क्लिक द स्टोअर ऑप्शन अँड क्लिक द कोर्स. इथपर्यंत तुम्हाला हे समोर दिसेल. तुमचा ॲप ओपन झाल्यानंतर म्हणजे तुमचा लॉग इन झालं, ॲप ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर दिसेल होम, स्टोअर, चॅट्स अँड प्रोफाईल. या स्टोअरवर क्लिक करा. या स्टोअरवर क्लिक केलं की तुम्हाला हे समोर असे दिसेल की यातल्यात जो कोर्स आहे तुम्हाला कुठला पाहिजे. आता सध्या तुम्हाला एक कोर्स लॉन्च तुम्ही करताय, तो कोर्स तुम्हाला समोर असेल. हा सर्च फॉर कोर्सेस आहे, याच्यामध्ये तुम्हाला आयडियली समोर कोर्स दिसेल, तो एकलव्य कोर्स आहे. या कोर्सला तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ओपन केलं की तुम्हाला कोर्स ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर तो तुम्हाला आता परचेस केल्यानंतर दिसायला लागेल. तो परचेस कसं करायचं, त्यासाठीचा बाय नाऊचा ऑप्शन आहे. क्लिक बाय बटन, बाय नाऊचा ऑप्शनला गेलात की तुम्हाला पेमेंट करण्यासाठीचे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. रेझर पे पासून तुम्हाला सगळे ऑप्शन माहिती आहेत, किंवा स्कॅन करू शकाल. वॉट एव्हर तुम्हाला जी योग्य आणि सोयीस्कर दिसते ते तुम्हाला करता येऊ शकेल. यातल्या कुठल्या ऑप्शनला तुम्ही जायचं असेल तर पुन्हा त्यातले सगळे डिटेल येतील तिथं. म्हणजे डिटेल काय, अगेन चूज द पेमेंट ऑप्शन अँड क्लिक द कंटिन्यू ऑप्शन आहेत. यातला कुठला तरी ऑप्शन तुम्हाला घ्यावा लागेल. गुगल पे कराल, फोन पे कराल, अजून काही कराल, तो तुम्ही क्लिक कराल. क्लिक केल्यानंतर तुम्हाला यानंतर कोर्स रजिस्ट्रेशनचा बेसमध्ये थोडक्यात पेमेंटसाठी प्रोसेस सगळ्या सुरू होतील. पेड द अमाऊंट अँड गो टू द होम पेज. तिथं तुम्ही फोन पे निवडलं तर आपण क्लिक केलं, प्रोसेस झाल्या, पैसे तुमचे एकदा पेड झाले की तुम्हाला 100% लगेच, म्हणजेच थोडक्यात ऑटोमॅटिकली पेमेंट मिळालं की तुम्हाला तो कोर्स लॉन्च झाला असेल, तुम्हाला तो कोर्स लोड झाला असेल, तुम्ही लगेच होम पेजला जा. होम पेजला गेलात की तुम्हाला कोर्स ओपन करता येईल. ओपन 8वी स्टेप आहे, ओपन द कोर्स, गो टू द कंटेंट ऑप्शन अँड सी ऑल द व्हिडिओज आहेत. काही झालं की लगेच तुम्ही कोर्स ओपन केलात, कंटेंट ऑप्शनकडे जा, क्लिक करा. सगळे व्हिडिओची तुम्हाला कॅलेंडर दिसेल, तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे डिटेल प्रोग्राम दिसेल, जे मगाशी मी सगळं सांगितलं, चार्ट कसा, टाइम टेबल कसं, काय कसं, हे सगळं समोर दिसेल. एक एक करत अख्खाच्या अख्खे व्हिडिओज तुम्ही सगळे बघू शकाल. तरी सुद्धा जर काही अडचण आली, काही प्रॉब्लेम आला, काही शंका वाटली तर कुठल्याही क्युरीसाठी तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरला संपर्क करा. 2 संपर्क क्रमांक तुम्हाला डिस्प्ले केलेले तिथं. याच्यानुसार तुम्ही ह्या दोन्ही कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला सगळ्या डिटेलपर्यंत जाता येऊ शकेल. कॉन्टॅक्ट नंबर पण मी एकदा रीड करतो, 8530375005. हा पहिला नंबर आहे. दुसरा नंबर आहे 9960767765. हा दुसरा नंबर आहे. या नंबरवर तुम्हाला कधीही कनेक्ट होता येऊ शकेल आणि याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या कुठल्याही क्युरीज क्लिअर करून घेऊ शकाल. म्हणजे कोर्सच्या लॉन्चिंगपासून, बाय करण्यापासून, कोर्स दिसण्यापर्यंत आणि कोर्स सुरू झाल्यानंतर तुम्हाला बाकी प्रत्येक गोष्टी येतील. यानंतर मग तुमचं काही तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल, मेसेज असतील, हे सगळे एक गोष्ट तुमच्यापर्यंत पक्की पोहोचत राहील आणि तुम्ही तिथपर्यंत नक्की पोहोचू शकाल. या सगळ्याला अजून डिटेल जायचं असेल तर दिशा डिजिटल ऑलरेडी काही तुम्हाला बऱ्याच प्लॅटफॉर्म मिळेल, तुम्ही व्हिजिट करा. एक तर यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा तिथं. त्याचबरोबर तुम्ही त्याच्यातल्या ह्या सगळ्या इन्स्टापासून अनेक पेजेस आहेत, त्याच्यावर तुम्ही जाऊ शकाल. काही कनेक्ट करायचे तुम्हाला त्या प्रत्येकाला, जे सोशल मीडियाचा सगळे ऑप्शन्स याला कनेक्टेड आहेत.
तुम्हाला दिशा डिजिटलला जाऊन हे सगळी माहिती घेता येईल आणि तिथपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी पक्क्या अतिशय व्यवस्थित करू शकाल आणि तिथपर्यंत तुम्हाला कोणतेही अडचण कुठलेही प्रॉब्लेम 100% येणार नाही. एक उत्तम मार्ग, एक उत्तम प्लॅटफॉर्म. तुम्ही ऑलरेडी सगळे 10वीत आहात, तयारी सगळी करताय, बरेचसे सोर्सेस तुमच्यापर्यंत आणि हे सगळं तुम्ही नक्की चांगलं करताय. याला अजून उत्तम होण्यासाठी, अजून स्कोअर वाढण्यासाठी एक्सपर्टीजच्या ओपिनियन, एक्सपर्टीजच्या काही मदतीनं तुम्हाला एक चांगल्या काही गोष्टी समोर येतील. इथं काही शंका, काही अडचणी, अजून 10वीचे काही क्लिअरन्स आहेत तर या कोर्समधून तुम्हाला पक्क मिळेल. या कोर्सला मी मुद्दाम एकलव्य नाव दिलंय. जसं एकलव्यानी ज्या पद्धतीनं आपलं स्वतःचं प्रशिक्षण केलं, आपला स्वतःला तयार केलं आणि जगात एक अतिशय उत्तम धनुर्धारी म्हणून त्यांनी नाव कमवलं, सेम असंच आहे. समोर शिक्षक फिजिकली नसताना तुम्ही एका एकलव्यासारखं फोकस्ड वर्क करा. या एकलव्य कोर्सचा एक्सलंट उपयोग करून घ्या आणि असणाऱ्या कुठल्याही शंकांपर्यंत या. एकदा दिशाबरोबर तुम्ही कनेक्ट व्हा. एक एक गोष्ट मी तुमच्यापर्यंत उत्तम पद्धतीनं मांडत जाऊ, सांगत जाऊ आणि आयडियली तुम्ही सगळ्या गोष्टी पक्क्या करू शकाल. सो थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. सगळ्यांना येणाऱ्या 10वीच्या सगळ्या प्रिपरेशनसाठी शुभेच्छा. दिशा डिजिटलच्या या एकलव्याच्या कोर्ससाठी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. भेटत राहूया, कंटिन्यू या गोष्टी डिस्कशन करूया आणि तुमच्या प्रोग्रेससाठी दिशा कटिबद्ध आहे. आपण कनेक्ट राहा. 100% दिशा तुम्हाला निश्चित काही ना काही नवीन गोष्टी देत राहतील. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.